हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. प्रत्येक स्त्री ही आपल्या घरात सुख शांती यावी, आपल्या घरात पैसा यावा, आपल्या नवऱ्याची प्रगती व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, या गोष्टीसाठी झटत असते. ती काही ना काही करत असते. आपण आयुष्यात खूप कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो. काही वेळेला आपल्या हातून बऱ्याचशा चुका होत असतात. त्या चुका आपल्याला समजत नाही, पण आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात. कारण काय होतं की आपण जो काही पैसा कमवतो तर त्यामुळे तो पैसा आपल्या घरात टिकत नाही, किंवा सततचा आजारपण, घरात कटकटी, काही ना काही आपल्यासोबत चालू असतं, किंवा नवरा बायकोचे भांडणं, मुलांची सततची चिडचिड, काही ना काही आपल्यासोबत उलटच होत असतं. आपण खूप प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, पण त्या मेहनतीचं सुद्धा चीज होत नाही. तर हे सगळं आपल्या घरात का होत असतं? कारण आपल्या घरात जास्तीत जास्त निगेटिव्हिटी ही असते. आपल्या घरात दरिद्री ही आलेली असते. आणि ही दरिद्री कुठून येते? तर ती आपल्या घरात जो आपण कचरा ठेवलेला असतो, जो केर साचवलेला असतो, त्यातून येते. आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात डस्टबिन ही असतेच, पण ती डस्टबिनसुद्धा एका विशेष ठिकाणी ठेवली जायला पाहिजे, याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. पूर्वीच्या काळी वास्तुशास्त्रानुसार घरं बांधली जायची, आणि कोणती गोष्ट म्हणजे टॉयलेट, बाथरूम किंवा बेडरूम कोणत्या दिशेला असावं, किंवा किचन कुठल्या दिशेला असावं, याबद्दल सगळं ठरवून केलं जायचं. पण आता फ्लॅट सिस्टीम आली आहे, त्यामुळे आपण तसं करू शकत नाही. आपण 100% वास्तुशास्त्रानुसार घर बनवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला या गोष्टी फेस कराव्या लागतात. त्यामुळे काय होतं की आपण वास्तुशास्त्रानुसार, मी म्हणते की वास्तुशास्त्रानुसार आपण 100% चालू नाही शकत. म्हणजे थोडंफार आपलं इकडे तिकडे होणारच आहे, कारण आपण जागा घेऊन बांधकाम काही करणार नाही. बिल्डर आपल्याला जसं करून देणार तसंच आपण राहणार आहोत. परंतु तरीसुद्धा आपण थोड्याफार ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत त्या आपण करू शकतो. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे डस्टबिन, जिथून सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी येत असते. आपण डस्टबिनमध्ये घरातला सगळा केर टाकत असतो. काही गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार ठेवू शकतो, तर त्यातलीच एक गोष्ट आहे डस्टबिन. तुम्ही जर चुकीच्या दिशेला डस्टबिन ठेवली असेल तर त्याचे खूप मोठे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की कोणत्या कोणत्या दिशेला आपण डस्टबिन ठेवली तर आपल्याला त्याचे काय परिणाम भोगावे लागतात. आपल्या घरात जर डस्टबिन चुकीच्या ठिकाणी असेल तर आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते, दरिद्री आपल्या घरात येत असते. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ती डस्टबिन योग्य ठिकाणी ठेवायची आहे. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ कोणत्या दिशेला आपल्याला डस्टबिन ठेवायची नाही आहे. त्या दिशेला आपण जर डस्टबिन ठेवली तर आपल्याला काय परिणाम भोगावे लागणार आहे. पूर्व दिशेला चुकूनही डस्टबिन ठेवू नका, कारण पूर्व दिशा ही सूर्याची मानली गेली आहे. प्रकाशाची सुरुवात तिथूनच होत असते, म्हणून पूर्व दिशेला खूप शुभ मानलं गेलं आहे. तर पूर्व दिशेला चुकूनही डस्टबिन ठेवू नका. पूर्व दिशेला जर आपली डस्टबिन आली तर त्यामुळे आपली धनहानी होते, म्हणजे पैसा आपल्या घरात टिकत नाही, किंवा आपल्याला एकटेपणा जाणवतो, घरात वादावादी होते, किंवा आपण कुठलंही काम करत असू तर त्या कामात आपल्याला अडथळे येत असतात, ते काम आपलं पूर्णत्वाला येत नाही. आग्नेय दिशेला जर आपण डस्टबिन ठेवली तर पैशांची बचत कधीही होत नाही. म्हणजे तुम्ही कितीही पैसा कमवा, तो तुमच्या हातात राहणार नाही, आणि महिना संपायच्या आधीच तुमच्या हातातनं पैसा निघून जाणार आहे. तुमचा खर्च हा वाढतच जाणार आहे, मग तो दवाखान्याचा असो किंवा इतर गोष्टींसाठी असो, आणि तुमच्यावर कर्जाचा बोजा हा वाढतच जाणार आहे. ती जो मुख्य दरवाजा असतो बाहेरचा, चुकूनही डस्टबिन ठेवू नका, कारण ती लक्ष्मीची यायची दिशा असते, आणि तिच्यासमोर आपण डस्टबिन ठेवली तर हे खूप चुकीचं आहे. आणि उत्तर दिशेला देखील डस्टबिन ठेवू नका. उत्तर दिशा ही कुबेराची मानली गेली आहे. आपल्याला कामात अडथळे येतात, घरात कोणाचं कोणाशी पटणार नाही, काही ना काही तुमच्या घरात हे चालूच राहणार आहे. म्हणून या दिशेला जर तुम्ही डस्टबिन ठेवली तर तुमच्या घरात लक्ष्मी येणार नाही, लक्ष्मी निघून जाईल आणि अलक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे, दरिद्री तुमच्या घरात येणार आहे. तर या गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. तर आता मोठा प्रश्न येतो, तो म्हणजे डस्टबिन कुठे ठेवायची. डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे? मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला जी दिशा सांगणार आहे त्या दिशेला जर तुम्ही आत्ताच तुमची डस्टबिन चुकीच्या दिशेला असेल आणि मी ज्या दिशेला तुम्हाला सांगितले त्या दिशेला जर तुम्ही ठेवली तर नक्कीच तुमच्या घरात जे काही तुमच्या घरात तुम्हाला दिसत असेल, म्हणजे काही ना काही चुकीच्या गोष्टी घडत असेल, तुम्ही खूप म्हणजे कष्ट करतात, कष्टाचं तुम्हाला फळ मिळत नाही, आजारपण तुमच्या घरात सुरू असेल, म्हणजे एकंदरीत काही ना काही तुमच्या घरात चालू असेल, तर तुम्ही मी ज्या दिशेला सांगेल त्या दिशेला डस्टबिन ठेवून बघा. तुम्ही 1 महिना करून बघा, तुम्हाला नक्की काही ना काही फरक दिसणार आहे. तुम्ही स्वतः म्हणणार
की ताई तू सांगितलं आम्ही चेंजेस केले, तर त्यानंतर आम्हाला आमच्या घरात खूप छान बदल दिसून आले आहेत. आणि हे मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार सांगते आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्याला डस्टबिन मी ज्या ठिकाणी सांगेल त्याच ठिकाणी ठेवायचे आहे. डस्टबिन ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे नैऋत्य ही योग्य दिशा आहे. उत्तर व पश्चिम दिशेला जोडली जाणारी म्हणजे त्या दिशेचा जो कोपरा असतो त्याला नैऋत्य दिशा असे म्हणतात. तर तुम्हाला नैऋत्य दिशेला डस्टबिन ठेवायची आहे. ही अगदी योग्य जागा आहे. जर तुम्ही नैऋत्य दिशेला डस्टबिन ठेवली तर तुम्हाला खूप म्हणजे तुमच्या घरात तुम्हाला खूप बदल दिसून येणार आहे. नसेल तुम्हाला शक्य होत म्हणजे नैऋत्य दिशेला तुम्हाला जागाच नाही डस्टबिन ठेवायला, तर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवा किंवा वायव्य दिशेला ठेवा. या तुम्हाला नैऋत्य सांगितली, पश्चिम सांगितली आणि वायव्य सांगितली. या 3 दिशांपैकी कोणत्याही एका दिशेला तुम्ही डस्टबिन ठेवू शकता. तुम्ही ठेवून बघा, 1 महिना तुम्ही करा. खूप म्हणजे आपण काय होतं ना, आपण म्हणतो पण आपल्या घरात आपल्याला काही ना काही अडचणी येत असतात आणि आपण काय करतो, नशिबाला दोष देतो. नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण जर या छोट्या छोट्या चुका केल्या नाही, या चुका जर आपण सुधारल्या, या चुका आपण करायच्याच नाही आणि होत असतील तर तुम्ही आत्ताच सुधारा. आत्ताच मी सगळ्या महिलांना रिक्वेस्ट करते की तुम्ही बघा तुमच्या घरात डस्टबिन कुठे आहे आणि 1 महिना तुम्ही डस्टबिन ठेवून बघा. तुमच्या घरात नक्की तुम्हाला बदल दिसणार आहेत. आता तुम्ही बघा, तुम्ही चुकीच्या ठिकाणी ठेवत असणार तर आत्ताच तिथून डस्टबिन उचला आणि योग्य दिशेला ठेवा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.